नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य मुंबई अध्यक्ष रवींद्र चंद्रकांत चिपळूणकर साहेब यांना मोठे यश। रेल्वे प्रशासनाला 30,53,77,560 रुपयांची दंडात्मक कारवाई। भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचे मुंबई अध्यक्ष रवींद्र चंद्रकांत चिपळूणकर यांनी दहिसर येथील कांदरपाडा परिसरातील अनधिकृत माती भराव, खनिज वाहतूक आणि कांदळवनांच्या कत्तली विरोधात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे। त्यांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने चौकशी करून संबंधित रेल्वे प्रशासन व कंत्राटदारांवर तब्बल 30,53,77,560 रुपये इतकी दंडात्मक कारवाई मंजूर केली आहे। बोरिवली ते विरार रेल्वे विकास प्रकल्पाच्या कामादरम्यान कांदळवन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत माती भराव टाकण्यात आल्याची बाब रवींद्र चिपळूणकर यांनी पुराव्यासह संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून दिली होती। याबाबत वन विभाग, महसूल विभाग, महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या। या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने MS स्पेको, RKM JV विशाल माधानी, RK माधानी अँड कंपनी, शौकत जिलानी अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड, चीफ प्रोजेक्ट मॅनेजर IVMRVS तसेच श्याम नारायण अँड सन्स यांच्या विरोधात दंडात्मक कारवाईचे आदेश मंजूर करण्यात आले आहेत। सत्याच्या लढ्याला मिळालेल्या या यशामुळे पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केल्यास प्रशासनाला कारवाई करावीच लागते, हे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे। भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचे मुंबई अध्यक्ष रवींद्र चिपळूणकर साहेब यांच्या अथक डॅशिंग प्रयत्नांमुळे पर्यावरणाची हानी करण्याविरोधात मोठी कारवाई होऊन एक महत्त्वाचा आदर्श निर्माण झाला आहे। यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्रकांत उदुगडे पाटील व उपप्रदेशाध्यक्ष श्री शांताराम गणेश खुडे साहेब, श्री प्रशांत हिंगणे साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश टेमकर, मनोज पाटील, मीडिया प्रमुख प्रवीण पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, रवींद्र पाटील, प्रवीण वावेकर, समीर पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, रत्नाकर धुमाल, स्वप्नील पाटील, समीर चौबळ यांनी अभिनंदन केले। सर्व मुंबई, ठाणे, रायगड, कोकण थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी संदेश पाटील, अलिबाग। नमस्कार, मी रवींद्र चिपळूणकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती मुंबई अध्यक्ष। आज कांदरपाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत भरणी रेल्वेच्या ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे। या प्रकरणाची मी लेखी स्वरूपात तक्रार केलेली असून त्याचे मोजमाप करण्यासाठी कायदेशीरित्या डिपार्टमेंट अधिकारी उपस्थित झालेले आहेत। त्याप्रमाणे ह्या शासनाच्या प्रमाणे आपण पाहायला गेलात तर मोठ्या प्रमाणे कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोड झालेली आहे। तेवढं कारवाई करून त्या प्रकरणामध्ये मोठ्या संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे। यासाठी मी आपणास शासनाचा जो महसूल गेलेला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये समोर येणे फार आवश्यक आहे। त्यानुसार हजारो कोटीचा महसूल असेल किंवा शासनाचा कोट्यवधीचा महसूल असेल तो दंडात्मक स्वरूपाने मिळणे हे आवश्यक आहे। त्यानुसार ही पुढील कारवाई विभागामार्फत करण्यात येत आहे, याची आपण नोंद घ्यावी।